खरं तर महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र असं म्हटलं जातं, कारण फार मोठ्या संतांची इथे नांदीच आहे. यामध्येही अनेक संस्था या कार्य करत आहेत, ज्यामध्ये समाजाचं जनजागृतीकरण असेल किंवा कुठलाही समाज कोणत्याही भागाकडे झुकतं माप घेऊन असेल किंवा कुठल्या तरी वेगळ्या अंधश्रद्धेमध्ये जगत असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी देखील अनेक समाज किंवा अनेक संस्था या कार्य करताना दिसतात. आज आपण आपल्या या विचार मंचावरती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या अनेक कार्यकारिणी सभासदांबरोबर संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कशा पद्धतीने कार्य करते. यामध्ये अनेक विषय आहेत, जसे की बुवाबाजी झाला किंवा दाभोळकर पानसरे यांचा जो खून झाला ते प्रकरण आहे. त्यानंतर अशा अनेक प्रात्यक्षिकं ज्या आजकालच्या समाजाला भुलवून त्यांना त्या अंधश्रद्धेचा बळी पाडण्यात येतो त्याची प्रात्यक्षिकं, अशा अनेक विविध विषयांवरती अनेक वेगवेगळ्या प्रश्नांवरती समस्यांवरती आपण आज संवाद साधणार आहोत. या कार्यकारिणी सभासदांबरोबर त्यांचे विचार, त्यांची भूमिका ही स्पष्टपणे जाणून घेणार आहोत. मुळात 1982 साली अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना ही नागपूरमध्ये डॉक्टर श्याम मानव यांच्या नेतृत्वाने झाली आणि त्यानंतर ती इतकी फोफावत गेली की आज आपण पाहतो की अंधश्रद्धा निर्मूलन समिती कशा पद्धतीने कार्य करते. अर्थात टीकाही त्यावरती होतच असते आणि त्या टीकेलाही ही समिती कशा पद्धतीने पाहते हे आपण आपल्या या भागात बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण सर्वांबरोबर संवाद साधायला सुरुवात करूयात. प्रेक्षक हो, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुळात ज्या पद्धतीने ही काम करते त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांशी, संघटक जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय आणि आजच्या आपल्या या भागात बुवा हे कशा पद्धतीने चमत्कार करतात, त्यानंतर ते काय जादूटोणा हा जो एक भाग आहे तो भाग कशा पद्धतीने असतो किंवा सर्वसामान्य माणसांच्या ज्या मेंदूवरती परिणाम होत असतो या सगळ्या अंधश्रद्धेमुळे तो कसा होतो किंवा त्यांना वशमध्ये कसं केलं जातं, अशा अनेक भाकड कथांना सर्वसामान्य जनता ती बळी पडते आणि यांनाच वैज्ञानिक दृष्टिकोन या भागाकडे घेऊन जाण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन ही कार्य करते. आणि आज आपल्या बरोबर नागपूरचे जिल्हा संघटक सुधीर अंडे सर आहेत, जे आपल्याला याच विषयी आज सांगणार आहेत, संवाद साधणार आहेत, त्यांचे विचार सांगणार आहेत आणि त्याबरोबरच हे जे बुवा बाबा चमत्कार करतात, त्यांची फसवेगिरी करतात याविषयी आज आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत आणि त्याबरोबरच काही प्रात्यक्षिकं देखील पाहणार आहोत. सर नमस्कार. अनकट संवादमध्ये आपलं स्वागत. प्रश्न जो आहे तो मी आधीच प्रेक्षकांना क्लिअर केलेला आहे की अनेक बुवा बाबा जे आहेत किंवा जादूटोणा करणारे व्यक्ती आहेत जे सर्वसामान्य लोकांना स्वतःच्या एखाद्या ट्रिकमध्ये किंवा चमत्कारांमध्ये फसवतात आणि त्यांना अंधश्रद्धेचा जो एक आहे तो बळी त्यांच्याकडून पाडला जातो. तर यामध्ये आणि ज्या पद्धतीने आपली रोखठोक भूमिका मांडते ती कशा पद्धतीने आपण पाहता आणि त्याचं जे विवेचन आहे ते आपल्याकडून ऐकायला आवडेल. बरोबर, अगदी. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 40 वर्षापासून फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करते आहे. खरं पाहिलं तर विज्ञान, चिकित्सा आणि आत्मविश्वास या त्रयींवर आधारित हे संघटन समाजामध्ये फोफावलेल्या अंधश्रद्धेला दूर करण्याचं काम करत आहे. आम्ही आदरणीय श्याम मानव सरांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये कार्यरत असलेली आमची संघटना अखिल भारतीय अमुक ठिकाणी अमुक बाबा अमुक लोकांना इतक्या लोकांना फसवतोय, गंडवतोय, आमच्याकडे त्याची तक्रार येते. आम्ही कार्यकर्ते ज्यांना कोणालाही हा निरोप मिळतो, माहिती होतं, आम्ही 2-4 लोक सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्याची शहानिशा करतो. आणि खरं पाहिलं तर हे जे बुवा बाबा लोक फसवण्याची कृती करतात ते भोळ्या बाबळ्या भक्तांना, ते जे समस्येने ग्रस्त असतात त्यांना काहीतरी असे चमत्काराचे प्रयोग दाखवून भूलथापा देण्याचा प्रयत्न करतात. आता मी पण तुम्हाला या ठिकाणी काही प्रयोग करून दाखवणार आहेत ज्याच्या आधारे आपल्याला स्पष्ट होईल की हे बुवा बाबा लोक नुसतं फसवण्याचं कार्य करतात. ही एक ट्रिक असते किंवा हे विज्ञानावर आधारित प्रयोग असतात किंवा मग ही हातचलाखी असते. याच्यापेक्षा दुसरं हे काहीही नसतं.
आणि म्हणून मग आम्ही लोकांच्या मनात जे आहे त्या बाबाविषयीचं एक प्रकारचे श्रद्धेचं जे वातावरण तयार होतं ते दूर करण्याचं काम करतो. आणि त्या बाबाला जो जादूटोणा विरोधी कायदा आपला झालेला आहे त्या कायद्याअंतर्गत त्याला शिक्षेचं प्रावधान केलं जातं. मुळात ही जी जादूटोणा करणारी मंडळी आहेत किंवा धर्माच्या नावावरती सर्वसामान्यांना फसवणारी जी ही मंडळी आहे, तर या पद्धतीने कार्य करायची जेव्हा वेळ आली तर तुम्ही आता ज्या पद्धतीने आपल्याला ही प्रात्यक्षिक दाखवणार आहातच, बरोबर, पण ती कशा पद्धतीने आधी आपल्या समितीमध्ये त्याचा प्रयोग करण्यात आला याच्याबद्दलचा जो इतिहास असेल किंवा याच्याबद्दलची जी माहिती असेल ती ऐकायला आवडेल. बरोबर. आमचे जे ज्येष्ठ लोक आहेत, आमचे ज्येष्ठ जसं हरिजी देशमुख आहेत जे पोलखोलचं मुख्यत्वे काम सांभाळतात, सुरेशजी झुरमुरे सर आहेत, त्यानंतर आमचे बाबूजी होते उमेश बाबू चौबे, तर हे शास्त्रीय कारण शोधून काढण्याचं काम करतात. त्याच्यामागे काय असेल नेमकं. आता जसं आता एक नुकतंच एक उदाहरण आपल्या पुढे येऊन गेलं की एक महाराज भट्टीवर बसून दाखवतात. तर ते भट्टीवर जे बसून दाखवतात ते हातचलाकी कशी करतात हे लोकांच्या लक्षात येत नाही. साधारणपणे 2 ते 3 सेकंदापर्यंत माणसाच्या स्किनला काही होत नाही. तो जो उबाळ लावलेला असतो त्या चुलीच्या खाली तो फ्रंट साईडला लावलेला असतो, बाबा मागच्या साईडला बसलेला असतो आणि बाबा एक ओलं पोतं घेऊन बसलेला असतो. ह्या हिडन गोष्टी लोकांना दाखवल्या जात नाही. त्याची जी क्लिप आहे 1 मिनिटाची किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीची लोकांपर्यंत येते, जेव्हापर्यंत तो भाजत नाही पोळत नाही तोपर्यंत तो बसलेला आपल्याला दिसतो. आपल्याला असं वाटतं की तो चमत्कार करतोय. कुणीतरी पाण्यावर तरंगताना दाखवला जातो. ऍक्च्युअल ते सगळं शास्त्रीय आहे. आमच्या सुद्धा सांगलीच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश मगरे म्हणून आहेत, ॲडव्होकेट प्रकाश मगरे, त्या बाबाच्या बाजूलाच त्या पद्धतीचं पोहून दाखवलं. म्हणजे काय आमचा कार्यकर्ता हा बाबा नाही आहे, पण तो बाबा स्वतंत्ररित्या दावा करतोय की मी बाबा आहे. आणि भोळी भाबड्या जनता आपली ती फसते आणि फसून त्या गोष्टीला बळी पडते. आणि मग त्यातनं तो कसा तरी आपलं द्रव्य प्राप्ती असेल म्हणजे पैशाची प्राप्ती असेल, सोनं नाणं असेल, अशा पद्धतीने तो भोळ्या भाबड्या जनतेला मागणी घालून तो गंडवत असतो. तर हे सगळं आमच्याकडे जी एक टीम आहे, जे अनुभवी लोकांची टीम आहे, त्यांनी केलेले हे प्रयोग, त्यांनी माहिती घेतलेली सगळी काढलेली, त्याच्या आधारे आम्ही या सगळ्या गोष्टींचं संकलन करून सर्वसाधारण जो कार्यकर्ता 15-20 वर्षापासून समितीशी जुळलेला आहे तो 15 ते 20 प्रकारचे प्रयोग हे करून दाखवू शकतो जे त्यांच्या दरबारामध्ये. आता जसं मी उदाहरण दाखल आपल्याला करून दाखवतोय की एक XYZ एक व्यक्ती आहे जी बाबाकडे येते आणि जी सिझोफ्रेनियाची पेशंट आहे, जिला एक प्रकारे ती मानसिक रुग्ण आहे आणि तिला भूत लागल्याचं बतावणी केली जाते आणि मग तिचे घरचे मंडळी तिला दरबारामध्ये घेऊन येतात. समजा आता दरबार भरलेला आहे, मी दरबारातला बाबा आहे आणि तो मग असं नाटक करतो त्या ठिकाणी की बघा मी एक लोटा घेतलेला आहे, तांब्याचा हा लोटा घेतलेला आहे, याच्यामध्ये हे तांदूळ आहे. तो हे एक्सप्लेन करत नाही, परंतु हे त्याच्याकडे असतं असं. आणि माझ्याकडे हा पेचकस आहे, त्याच्याकडे त्रिशूळ असतो आणि तो मग त्याला बसवतो, ए कहाँ से आया है, हाँ तू झाड़ को पकड़ के बैठा है, हाँ तुझे अमुक अमुक पेड़ के नीचे, नीम के पेड़ के नीचे के बाबा ने तुझे पकड़ लिया है, अब तेरे अंदर का भूत मैं निकालने का काम करूंगा. तो त्यांना सांगतो की बघा मी आता याच्या अंदरचा भूत काढून दाखवतोय तुम्हाला. मग तो असाच बया त्याच्या अंगावरनं असं 2, 4, 5 वेळा अशा प्रकारे उतरवण्याची क्रिया करतो. आपला जवळचा त्रिशूळ घेतो, काहीतरी असा पुटपुटतो मंत्र वगैरे आणि मग तो या पद्धतीने तो हे सगळं करतो असं. आणि मी तुझ्यातला भूत या ठिकाणी मी पकडतोय असं तो भासवतो त्यांना आणि मग तो हे करून दाखवतो. आपल्याला दिसेल इथे की हे जी क्रिया केली जाते ही क्रिया अशा पद्धतीने तो दाखवतो. हे त्रिशूळ आहे त्याच्या हातामध्ये आणि तो सांगतो की देखो मैंने अभी तेरा भूत पकड़ लिया है, अभी तेरे अंदर का भूत यहाँ पर मैंने पकड़ लिया है, चल तू झाड को छोड़ दे, चल तू झाड को छोड़ दे, असं म्हणत तो त्याच्यामधनं भूत काढलाय असं तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. ही नुसतं आणि नुसतं हात चलाकी असते. याच्यामध्ये वैज्ञानिक प्रयोग काय आहे तर हे तांदूळ जे लोट्यामध्ये घेतलेले आहेत, हे तांदूळ जोपर्यंत मी पेचकस याच्यामध्ये घालत नाही तोपर्यंत याच्यामध्ये जी गॅस आहे ती गॅस याच्यामध्ये ही त्याला सोडण्याचं काम करते. जेव्हा प्रेशर देऊन मी या पद्धतीने याला गॅस बंद करण्याचं काम करतो तर हे एक प्रकारे पकडलं जातं आणि हे काढलं जातं. तर तो असे खूप साऱ्या गोष्टी ते लोक आपल्या इथे करून दाखवण्याचं कार्य करतात. मुळात ते कुठलीही त्याच्या मागे त्याला चमत्कार येतो किंवा तो काही असं करू शकतो आणि बिमाऱ्या दूर करू शकतो असं काहीही नसतं. तर हा जो भाग झाला तो समजा भूत उतरवण्याच्या बाबतीतला झाला. असे अनेक भाग असतील आणि अनेक प्रकार असतील जे आता आपण प्रेक्षकांनाही दाखवणार आहोत. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य,
कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. अनिसच्या माध्यमातून ज्या पद्धतीने जादू टोटका किंवा अनेक अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी होतात ज्या समाजाला अंधारात ढकलण्याचं काम करतात, त्याचे काही आपण ही प्रात्यक्षिकं पाहतोय. आणि आणखी काही प्रात्यक्षिकं मी सुधीर सरांना म्हणेन की तुम्ही दाखवा, जेणेकरून प्रेक्षकांमध्ये देखील एक वेगळ्या पद्धतीचं जे जागृती आहे ती आपल्या या माध्यमातून होईल. बरोबर. आता आपण जसं बोललात की समाजातली सर्वच लोक, आता मी पेशाने शिक्षक आहे, नंतर आता मुख्याध्यापक झालोय, 2 वर्ष झाले. मी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो, मुलांना विचारतो बरेचदा की मुलांनो, तुम्ही घरी अशा कोणकोणत्या गोष्टी पाहता की ज्यातनं तुम्हाला असं वाटते की आपल्या घरची लोक काहीतरी थोतांड किंवा चुकीच्या गोष्टी आपल्यासमोर पेरण्याचं काम करतात. मुलं सांगतात, सर आम्हाला संध्याकाळी झाडून कचरा बाहेर फेकायला मनाई केली जाते. आता आपल्या देशामध्ये जेव्हा या वैज्ञानिक शोध लागला नव्हता किंवा विजेचे दिवे किंवा विजेचा शोध लागला नव्हता, त्यावेळेला टेंभ्यामध्ये किंवा दिव्यामध्ये घरांमध्ये आपला वापर केला जायचा. तर त्यावेळेला घरातल्या सोन्या नाण्याच्या वस्तू असतील, कानातले नाकातले वगैरे घातलेले असतील, तर हे झाडण्यातून बाहेर फेकल्या जाण्याची शक्यता होती. आणि म्हणून मग काय केलं जायचं की सायंकाळच्या वेळेला अंधार ज्या वेळेला होतो त्यावेळेला झाडू नका, तुम्ही झाडलं तर त्या मौल्यवान वस्तू फेकल्या जातील, अशा पद्धतीने ती म्हण आली. परंतु अजूनही आताही शिकलेले उच्च विभूषित लोक, डॉक्टरेट मिळवलेली लोक, ग्रॅज्युएट लोक या पद्धतीच्या संध्याकाळी झाडू नका आणि झाडलेला कचरा बाहेर फेकू नका म्हणत असेल तर ही किती मोठी अंधश्रद्धा आहे. अशाच पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हे माझ्या हातात एक सूत्र आहे. हे म्हणजे एखाद्या व्यक्तीला फोडं फुंशा आल्या म्हणजे माता किंवा त्याच्याशी रिलेटेड बिमारी आपण समजतो, अंगाला असं अंगाला येतं. तर आमच्या देशामध्ये, आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील अशा पद्धतीचं पाहिलं जातं की तांदूळाची त्याची ही केली जाते, अक्षित वगैरे केली जाते, त्याच्या अंगावरून ती उतरवली जाते आणि असा पिवळा कापड केला जातो आणि त्याच्यामध्ये या गाठी बांधून त्याच्या अंगावरून उतरवून हे रस्त्यावर फेकून देण्याचं काम केलं जातं. आणि मान्यता अशी आहे की हे जिथे पडेल, हे रस्त्यात असं फेकलं आणि दुसरी एखादी व्यक्ती याच्यावरून जर गेली तर ज्या व्यक्तीला ते फोडं होते, सूत्र होते, ते त्यांनी ओलांडल्यामुळे, या सूत्राला ओलांडल्यामुळे त्याच्या अंगाला भिडून जातील. आता मला सांगा, जर अशा पद्धतीने एखाद्याच्या अंगाची बिमारी जर ती काढण्यात आली असती तर आमच्याकडे कशाला डॉक्टरेट करणारी लोक, 5-5, 7-7 वर्ष MSMD करणारी लोक कशाला गरज होती आम्हाला? या मांत्रिकांच्याच आम्ही कॉलेज महाविद्यालयांची स्थापना केली असती आणि तिथेच विद्यार्थ्यांना शिकायला पाठवलं असतं की बाबा रे शिकवा सगळ्या त्यांना. तर अशा पद्धतीच्या खूप काही गोष्टी, मांजर आडवी जाणे. आता मला सांगा हो, आपण सगळे प्राणी आहोत, ते 4 पायाचं प्राणी आहे, निसर्गाने त्याला देखील घडवलंय, आम्हाला 2 पायाच्यांना घडवलं. आमच्या बुद्धीचा एवढा विकास झाला की आम्ही सर्व गोष्टी प्रिपेअर करून खाऊ शकतो, मागणी घालून खाऊ शकतो. त्या मांजरीला कोण देणार आहे खाऊ घालायला? कोण खाऊ घालणार आहे? ती मांजर बिचारी आपलं भक्षण करण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ये जा करते. तिच्या मनात काही उद्दिष्ट असतं का की अमक्याचं मी वाईट करावं? परंतु धारणा अशी आहे आमच्या देशामध्ये की ती आडवी गेली आणि मी त्याला ओलांडलं तर माझा सत्यानाश होणार, माझं काहीतरी चुकीचं घडणार, माझं वाईट होणार. तर हे या पद्धतीच्या भ्रामक कल्पना ज्या निर्माण केल्या जातात, यातनं नुसतं अंधश्रद्धेचा प्रसार होतो, तसं काही होत नाही. तर ही जी मांजर आडवी जाण्याची क्रिया किंवा मांजरीने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्रिया ही फक्त भक्षण करण्यासाठी असते. तिला तिचं भक्षण पूर्ण करायचं असतं म्हणून ती जाते.
तर असे छोटे छोटे विज्ञानाचे प्रयोग, छोट्या छोट्या विज्ञानाच्या गोष्टी आम्ही जनसामान्यामध्ये पेरण्याचं काम करतो, सांगतो लोकांना, पटवून देतो, लोकांना ते कळतं आणि त्यातनं मग लोक बाहेर येतात. मला पुढची ट्रिक बघायला आवडेल आणि ती कोणत्या संदर्भातील आहे हे ऐकण्यासाठी प्रेक्षक आणि मी आम्ही दोघंही उत्सुक आहोत. अगदी बरोबर. आता बघा, एक नारळ माझ्याकडे आहे, म्हणजे जसं मी मघा तुम्हाला एक भूत घालवण्याचं उदाहरण सांगितलं, तसंच एक प्रकारे एखादी व्यक्ती ज्याला घालक झालेली आहे, करणी केलेली आहे असा आपण शब्द वापरतो, आणि बघ जर तुला हे खरंच केलेलं आहे हे मी या ठिकाणी सिद्ध करून दाखवू शकतो. तुझ्या घराच्या शेजारी ती लाल साडी घालणारी बाई आहे, ती तिचं नाव म पासनं सुरू होते, कदाचित तिचं नाव मंगला असेल, म्हणजे अशा पद्धतीने ते असं त्याच्या मनामध्ये भरवलं जातं आणि त्या बाईनीच तुला ते केलेली आहे, आणि बघ मी तुझ्या अंगातनं हे सगळं काढण्याचं काम करतोय, तुला घालक केलेली आहे. ही घालक ही मुळात ही क्रिया कशातनं केली जाते तर एखाद्या व्यक्तीच्या पायाखालची माती घेतली जाते, एखाद्या व्यक्तीचे कपडे काढून म्हणजे फाडून किंवा काढून ते त्याच्या आधारे केली जाते. आणि बघ आता ते खरंच जर तुला केली असेल, कशातनं केली आहे ते मी या नारळातनं तुला काढून दाखवण्याचं काम करणार आहे. बघ या नारळामधून तुला ते दिसणार आहे, तू नीट लक्ष दे आणि बघ हे. तर अशा पद्धतीने तो नारळ फोडतो. आता नारळ फोडलं, नारळ खराब निघालाय, पण नारळ खराब निघालं तर खराब नारळामधून खराब नारळच निघायला पाहिजे होतं, पण या नारळामधून हा कापड निघालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. तर हा कापड आता ह्या नारळामध्ये कसा गेला हाही एक विषय येतोय. तर तो हे सांगतोय त्याला, तो भक्ताला क्लिअर करत नाही की याच्यात मी काही चलाकी केलेली आहे. तुम्ही पण पाहिलं की नारळ बंद होतं, याला कुठूनच काही ऑपरेशन केल्या गेलेलं नव्हतं, परंतु तो हळूच, याला जे 3 डोळे असतात त्या 3 डोळ्यांच्या माध्यमातून तो कुठून तरी छिद्र करून चुपचापरित्या त्याच्यामध्ये हे पुरण्याचं काम करतो. छिद्र करून पेचकस असेल किंवा असं काहीतरी साहित्य तो घेतो आणि त्यातनं तो पोर करतो. त्याच्या पोटात हे गेल्याच्या नंतर, फोडल्याच्या नंतर जे तो टाकेल, केसही टाकू शकतो, तो माती पण टाकू शकतो त्याच्यामध्ये, कापडही टाकू शकतो, तो काही पण टाकू शकतो जे त्याच्यात जाऊ शकतं, आणि ते टाकलेली वस्तू तो काढून दाखवू शकतो. यातनं तो मोठी कार काढणार नाही किंवा मोठ्या काही अशा गोष्टी काढणार नाही, एखादी नोट सुद्धा घालून तो ती काढून दाखवू शकतो, काही पण तो सांगू शकतो त्याला. मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे, आम्ही प्रत्येक प्रयोग करताना तो प्रयोग कसा झाला त्याचा उलगडा लोकांना करून दाखवत असतो. बाबा लोक हे कधीच करणार नाही. इव्हन बाबा लोक तुम्हाला त्यांच्या कक्षेमध्ये सुद्धा येऊ देत नाही. का येऊ देत नाही? त्याची भक्त असतात ज्यांना ते सगळं माहिती असतं, पण ते सगळं पेड असतात, त्यांना सगळे पैसे देण्याचं काम होतं. जे दरबाराची जी मिळकत असते त्या मिळकतनं हे सगळे पोचलेली मंडळी असते, तर ती तुमच्यामध्ये येऊन तुम्हाला ते सगळ्या गोष्टी भरवण्याचं काम करत असतात. इतक्या सफाईनी ते लोक हे सगळं करतात. तर ही एक गोष्ट झाली आहे. यानंतर पुन्हा तुम्ही असं पाहिलं असेल की बऱ्याच दरबारांमध्ये तुपानी यज्ञ पेटवण्याचं काम चालतं, तुपाच्या मदतीने यज्ञ पेटवण्याचं काम चालतं. तर हे कसं होतं हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. त्याच्याकडे असं यज्ञ असते आणि त्या यज्ञामध्ये तो आधीच एखादी गोष्ट टाकून ठेवतो. मी या ठिकाणी जी टाकतोय ते आधी पेटलं की मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय या गोष्टीच्या संदर्भामध्ये की हे काय तो करतोय. एखादी गोष्ट अशी ती टाकलेली असते आणि मग तो तुपाचा एक असं पेला घेतो. तो पेल्यामध्ये त्याच्याकडे जी फळी असते त्या फळीच्या मदतीने तो करतो. मी डायरेक्टली या ठिकाणी हे घेतोय आणि याच्यामध्ये हे टाकतोय, तुम्हाला दिसेल. आता तो हे पण बोलतो हे करत असताना की या दरबारामध्ये जर एखादा कलंकित वृत्तीचा व्यक्ती असेल किंवा पापी व्यक्ती असेल तर हे माझं यज्ञ पेटणार नाही. पण लगेच हे तो तसा कोणी व्यक्ती नसेल तर हे पेटायला लागतं आणि अशा पद्धतीने हा यज्ञ पेटतो त्याच्या दरबारामध्ये. आता हा यज्ञ पेटला म्हणजे त्यांनी काय केलं नेमकं? पण तो भोळा भक्त तर हे समजतो बाबाने तूप टाकून यज्ञ पेटवला, माचीसचा कुठेच वापर केलेला नाही. यज्ञ केव्हा पेटला असता? माचीस लावली असती. तर बाबाने तर कोणताच यज्ञ म्हणजे माचीस वापरली नाही. काय केलं तर हे एक रसायन आहे ज्याला पोटॅशियम परमॅग्नेट असं म्हटलं जातं. हे रसायन आहे पोटॅशियम परमॅग्नेट आणि या कुप्पीमध्ये ग्लिसरीन आहे. या पोटॅशियम परमॅग्नेटला याच्यात पोर केल्याच्या नंतर याच्यात ग्लिसरीनचे 2 थेंब मी टाकले, रासायनिक प्रक्रिया झाली आणि त्याने पेट घेतला. इथे कुठे आला हो चमत्कार? पण आमची भोळी जनता, भोळी भाबडी जनता चमत्कार म्हणून याला ख्याती म्हणजे मान्यता देते आणि ती एक व्यक्ती ज्यांनी दरबारात या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, ते त्या लोकांना जाऊन सांगते आणि अशा पद्धतीने त्याचा बाबाचा प्रचार आणि प्रसार केला जातो आणि तो बाबा फेमस होत जातो. सध्या आपल्याला सर्वत्र एककल्ली बातम्यांवर भर दिला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकही कंटाळलेत. हे लक्षात घेऊन आम्ही फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता दर्शकांना सविस्तर न्यूज बुलेटिन, डॉक्युमेंटरीज, लोकांच्या समस्या, शेतकरी वर्ग, ग्रामीण भागातील विस्तृत कव्हरेज, आरोग्य,
जागरूकता, फॅक्ट चेक, आर्थिक घडामोडी, विस्तृत विश्लेषण, आंतरराष्ट्रीय बातम्या आणि क्रीडा यांचं संपूर्ण पॅकेज देत आहोत. अध्यात्म, सर्व धर्मियांसाठी अध्यात्मावर आधारित माहिती देणार आहोत, जे विज्ञानाशी तर्कसंगत असेल. योग आणि व्यायाम, यामध्ये आम्ही योग आणि इतर शारीरिक व्यायामांचे प्रकार तसेच त्यांच्याशी संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती दिली जाईल. सकारात्मक न्यूज, दिवसाची सुरुवात होताना तुम्हाला सकारात्मक घडामोडींचा आढावा दिला जाईल, ज्याची सकारात्मकता दिवसभर तुमच्या उपयोगी पडेल. बुलेटिन, यामध्ये इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे रिपीटेड बुलेटिन्स न दाखवता अगदी ग्रामीण स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सर्व घडामोडींचा जलद आढावा घेतला जाईल. अँकर बेस्ड न्यूज, यामध्ये बातम्यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. स्पेशल स्टोरीज, जगभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर आमच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्लेषणावर आधारित तसेच ग्राफिक्स आणि व्हिडिओज वापरून या स्टोरीज बनवल्या जातील. डॉक्युमेंटरी, यात इतिहास किंवा वर्तमानात घडलेल्या मोठ्या घटना, विलुप्त होत चाललेल्या प्रजाती, संस्कृती यांच्यावर आधारित डॉक्युमेंटरीज असतील. अर्थविश्व, यामध्ये भारतीय व जागतिक उद्योगांशी संबंधित घडामोडी, भारतीय आणि जागतिक शेअर मार्केट, तज्ज्ञांकडून आर्थिक विश्लेषण यांचा समावेश असेल. गेट टेक, मोबाईल्स, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस तसेच नवीन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल, जेणेकरून अशा वस्तू खरेदी करण्यास तुम्हाला सोपे जाईल. धन्वंतरी, आरोग्याशी संबंधित बाबी, रोग, आजार या विषयांवर संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. कृषी विश्व, कृषी संबंधित असलेले नवीन तंत्रज्ञान, त्याचा शेतीतील वापर, पिकांसंबंधी समस्या, बाजारभाव, कृषी तज्ज्ञांचे सल्ले यासारखी परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळेल. क्रीडा विश्व, इतर कोणत्याही चॅनल खेळाशी संबंधित खास बुलेटिन दाखवत नाही, जो आमचा चॅनल घेऊन येतोय. अगदी ग्रामीण भागातील खेळांपासून ते आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत सर्व घडामोडी तुम्हाला येथे पाहायला मिळतील. आपलं संविधान, विविध कायदे तज्ज्ञांकडून दैनंदिन जीवनातील तेज प्रसंग, प्रॉपर्टी, तुमचे संविधानिक हक्क, राजकीय पेच प्रसंग यासंबंधी माहिती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनकट कट्टा, आमच्या स्टुडिओमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित खास व्यक्तींसोबत संवाद साधला जाईल. लोकमंथन, तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात, तुमच्या शहरात आम्ही थेट येऊन तुमच्याशी संवाद साधू, तुमचे प्रश्न, समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, तुमच्या विचारांना आम्ही व्यासपीठ देऊ. पप्या, या माध्यमातून आमचा प्रतिनिधी तुमच्या दारापासून ते अगदी चौकांमधील समस्यांना वाचा फोडेल. भ्रष्ट अधिकारी असो वा कर्मचारी, सर्व मुद्द्यांना हात घातला जाईल. फॅक्ट चेक, यातून आम्ही तुम्हाला दाखवू बातमी मागची सत्यता. व्हायरल व्हिडिओ, नावाप्रमाणेच सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या मनोरंजक व्हिडिओ दाखवल्या जातील. अशा प्रकारे आम्ही आमच्या प्रेक्षकांना संपूर्ण पॅकेज देत आहोत, जे नेहमीच्या वृत्तवाहिन्यांपेक्षा वेगळे असेल. मुळात या ज्या काही क्रिया आहेत त्या आम्ही स्पेसिफिक व्यक्तींच्या देखरेखीखाली केलेल्या आहेत आणि या सर्वसामान्य आहेत. हे नॉर्मली जे आपले प्रेक्षक आहे, जनता आहे, ते आपल्या घरी देखील करू शकते का? बिलकुल करू शकतात. त्यांनी आजच करून बघावं. त्याच्यानंतरचा एक प्रयोग मी आपल्याला करून दाखवतोय. एखादी व्यक्ती एखाद्या बाबाच्या किंवा मातेच्या दरबारामध्ये जाते. शनिवार दिवस असतो, मंगळवार दिवस असतो. त्या बाईच्या अंगामध्ये देवी येते आणि देवी अंगात आल्याच्या नंतर ती असं भासवते की मीच देवी आहे. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील किंवा संत गाडगे बाबा अनेकदा त्यांच्या व्याख्यानातून लोकांना समजावून सांगायचे की बाबांनो, प्रत्येक व्यक्ती हा जन्माला आलेला आहे. त्यांच्या आईवडिलांच्या कृत्यातून तो जन्माला येत असतो. त्याला काही देवाच्या कृपेने तो जन्माला येत नसतो. आणि देव जो असेल, तुम्ही मान्यता देता देव आहे, आणि देव जर असेल तर देवाला जर यायचं असेल किंवा आपल्या गोष्टींचा चमत्कार दाखवायचा असेल तर त्याला मानवी शरीराची आवश्यकता मुळीच नाही. ते वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना समजावून सांगतात, परंतु लोक त्याला हे करत नाही. आता जसं या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल, पूजेमध्ये कापराला खूप महत्त्व आहे. कापूर असा घेतला जातो त्या मातेच्या दरबारामध्ये. ती माता किंवा तो महाराज
ज्याच्या अंगामध्ये देव येतो तो अशा पद्धतीने कापूर घेण्याचं काम करतो. कापूर असा पेटवला जातो. हा कापूर तो या हातावरून त्या हातावर अशा पद्धतीने नाचवतो. इकडे यांना असं वाटायला लागतं की बापरे, म्हणजे हे हे करतात आहे, असं असं तो नाचवतो आणि हळूच तो खाऊन दाखवतो. आता मी हे खाऊन काढलेलं आहे, तुम्हाला बाहेर दाखवलेलं आहे, खाऊन काढलेलं आहे. तो खाऊन काढत नाही, तो खाऊन गिळून घेण्याचं काम करतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की किती मोठा चमत्कार, जळता कापूर बाबांनी खाल्ला, मातेनी खाल्ला, माता किंवा बाबा काय झाले, फेमस झाले. आता ही साधीशी गोष्ट कोणत्याही छोट्या छोट्या मुलांना करता येते. आम्ही 5वी 6वी 7वीच्या मुलांना देखील हा प्रयोग करायला लावतो. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं की 2 सेकंदापर्यंत आपल्या स्किनला ना कुठे भाजलं जाते ना कुठे काही पोळलं जाते. 2 सेकंदापर्यंत मी हातावरून त्या हातावर हे रोटेट करतोय आणि असं करून आता हे खाल्ल्याबरोबर मी जेव्हा तोंड बंद करतोय तर काय होतं, याला ऑक्सिजन मिळणं बंद होत आहे. तर हे नॅचरली, आणि माझ्या जिभेवर जी काही लाळ आहे ती लाळ काय करते, त्याला विझवण्याचं काम करते. ऑक्सिजन न मिळालं, तोंड बंद केल्यामुळे काय झालं की त्याला ऑक्सिजन मिळालंच नाही, ते बंद होऊन जातं. पण मी दाखवत नाही ना, बाबा महाराज बाहेर दाखवत नाही काढून, तो गिळून घेतो त्याला किंवा लपवून ठेवतो त्या ठिकाणी त्याला खायचं नसलं तर. अशा पद्धतीचे चमत्कार लोक करताना दाखवतात मोठ्या प्रमाणात. वास्तविक याच्यात काहीही नसतं, तथ्य नसतं. तर हे सगळं विज्ञानावर आधारित आणि हातचलाकीचे हे सगळे प्रकार असतात. बऱ्याच ट्रिक्स आज आपण आपल्या माध्यमातून आपण दाखवलेल्या आहेत, त्या पाहिलेल्या आहेत आणि आपल्या या माध्यमातून प्रेक्षकांनी देखील पाहिलेल्या आहेत. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि जाता जाता सर मला 1 ते 2 प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटत आहेत की आजची जी सर्वसामान्य लोक आहेत एकंदरीत भारतभर, महाराष्ट्रच नाही तर भारतभर, ते या सर्व कृतींना बळी पडतात आणि कुठेतरी मग वेगळे अपघात किंवा घटना ह्या घडत असतात आणि त्यामध्ये मग शेवटी एक प्रश्न उपस्थित होतो की दोष कोणाचा, असं वारंवार म्हटलं जातं. तर या एकंदरीत परिस्थितीकडे एक सर्वसामान्य व्यक्तीने कशा पद्धतीने पाहायला हवं आणि कशा पद्धतीने जागृत राहायला हवं असं आपल्याला वाटतं, ही भूमिका स्पष्ट करा. बघा, सगळ्यात आधी तर हे असं आहे की प्रत्येक व्यक्ती ही आपल्या स्वतःच्या कुटुंबात आणि घरात ती वावरत असते. बाहेर संतांनी किंवा थोर पुरुषांनी तर याच्याविषयी खूप सारं लिखाण करून ठेवलेलं आहे, तो भाग नंतरचा येतो. परंतु घरी जेव्हा ते मूल लहानाचं मोठं होतं तर त्याला आपण किती प्रमाणामध्ये अंधश्रद्धेची पेरणी त्याच्या मनात करावी, किती भीती त्याला दाखवावी, हे प्रत्येक घरांमध्ये आधी ठरलं असलं जाणं खूप महत्त्वाचं आहे. आपण शिकतो पुस्तकामध्ये, परंतु प्रत्यक्षात त्या शिकलेल्या गोष्टी अंमलात आणायचं आपण काम करत असू तर त्या शिक्षणाचा आपल्याला फायदा. गाडगे बाबा असं म्हणतात की प्रत्येक घरातलं मूल शिकलं असलं पाहिजे. एकदा त्याला जेवायला नाही मिळालं तर चालेल, पण शिक्षण त्याला मिळावं. शिक्षणातनं लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची पेरणी केली जाते हे त्यांना कळत होतं. म्हणून आमचं हे जे संघटन आहे ते त्या त्रयींवरच काम करतं: विज्ञान, चिकित्सा आणि आत्मविश्वास. तुमचा आत्मविश्वास एवढा जागा असला झाला पाहिजे. मला सांगा हो की भूत नावाची गोष्ट अनेकांना झोमते लागते असं आपण म्हणतो, परंतु सैन्यातल्या किती सैनिकांना भूत झोमला असं आपल्याला ऐकायला मिळतं. आता ती मंडळी किंवा सिंधुताई सपकाळांचं उदाहरण तुम्ही घ्या, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी 3 ते 4 वर्ष स्मशानात राहून घालवली असं त्यांच्या मुलाखतीमध्ये आणि पुस्तकामध्ये वाचायला आपल्याला मिळतं. मग जर भूत नावाची गोष्ट असती तर सिंधुताई सपकाळ कशा काय सुटल्या हो? त्या विशिष्ट मेलेल्या माणसाच्या नावाने ज्या त्या ठिकाणी नैवेद्य म्हणून ठेवलेलं ताट आहे ते त्या बाईंनी खाल्लं. त्या ठिकाणी जळणाऱ्या प्रेतांच्या याच्यावर त्यांनी ते अन्न शिजवून स्वतःही खाल्लं आणि आपल्या बाळाला लहानाचं मोठं केलं. हे आम्ही वाचतो, पण प्रत्यक्षात आम्हाला जेव्हा जगण्याची वेळ येते आम्ही ते जगत नाही. का असं असावं? लोकांनी चिकित्सा करायला पाहिजे, लोकांनी विचार करायला पाहिजे की मी हे जे वागतोय, मी हे जे करतोय हे कितपत योग्य करतोय, हे करणं योग्य आहे का? अरे